निरंकुश तृप्तीला जर तुम्हाला प्राप्त व्हायचं झालं तर विषयाच्या दारात किंवा विषयाकडे भीक मागल्यानंतर ती तृप्ती होत नाही. म्हणून आपण भरपूर जणाच्या मागही गेलो, भरपूर जणाचा लागही धरला आणि मागही धरला, पण मला वाटत नाही आपण तृप्त झालो. लाग आणि माग देवाचा धरा किंवा संतांचा धरा, मग त्याचं फल आहे आजी दे तो पोटभरी. विषयात असलेला आनंद तो मर्यादित अशा स्वरूपाचा आहे, संपणार ते आहे ना. 5व्या अध्यायात चिंतन केलेलं आहे का ते आधी अंताना युक्त अशा प्रकार येऊन काय येऊन तर सुकून नाही उडालं. मतेषु रमते बुधा, बुद्धिवान यही संस्पर्शा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. यही संस्पर्शजा भोगा, त्याच्या आलेल्या त्या संबंधानं झालेलं सुख नाही. बुद्धिवान पुरुष मात्र त्यात रममान होत नाहीत. आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा, त्यात ते बुद्धिवान पुरुष त्यात रममान होत नाही. सांगायचं काय, त्यानं आपलं पोट भरू शकत नाही, त्यानं तृप्ती भेटूच शकत नाही. मग ती खरी तृप्ती जर पाहिजे झाले तर देवाच्या संताच्या मागं जा. देवानं सांगितलं याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. मग कराल काय म्हणे, आजी दे तो पोटभरी. तुम्हाला पोटभर देतो. तुम्ही ते एकवटोनी जिये क्षणी अनुसरले गा माझिया वाहनी, तेव्हा तयाची चिंतवनी मजशी पडली. देव त्याची जबाबदारी घेतो. देवाच्या मागं जर गेलो तर देव त्याची जबाबदारी घेतो. कोण सांगलं आजी देतो पोटभरी, म्हणे पोटभर मध्ये देता म्हणजे किती. अहो एखादं लहान बाळ ठेवाल, त्याच्या एवढ्या चतकोर चपातीनं पोट भरत आहे. मग ते परिमाण तुम्ही समजून मग सगळ्याला चतकोर चतकोर म्हणे, तसं नाही बाबा. पोटभर देतो म्हणजे तुम्ही नको पुरे 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 आलम म्हणेपर्यंत, पुरे म्हणेपर्यंत मी तुम्हाला देतो. ही नगरी जी आहे ना, या नगरीचं वैशिष्ट्य ते आहे बरं का. आळंदीचं नाव आळंदी का पडलं याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे. आळंदीचं नाव तसं कृतेचानंद विपिने व्यापारे कपिलम तेम अलकाख्याम कलयुगे, कलियुगाचा विचार करायचा. त्रेतायाम वारुणम स्मृतम अलकाख्याम कलयुगे, इथं अलंकापूर नाव आहे. मग आळंदी नाव का पडलं त्याचा इतिहास असा आहे. कृतयुगात कृतेचानंद विपिने आनंदवन म्हणून नाव होतं. व्यापारयुगात कपिल क्षेत्र, त्रेतायाम वारुणम त्रेतायुगात वारुण क्षेत्र याला म्हणतात आणि कलियुगात त्याला अलंकापूर म्हणतात. मग आळंदी नाव का पडलं तर त्याचं कारण आहे, आळंदी शब्दाची जर फोड केली त्याच्यात आलम शब्द आहे. आलम ददाती, पुरे म्हणेपर्यंत देणारे ज्ञानोबा इथं राहू लागले. या नगरीचं नाव आळंदी अशा प्रकारे पडलं. याच्या आधी अलंकापूर नाव होतं. अलंकापुरी पुण्यभूमी. जनार्दन स्वामीनं 10 याच्यात हे केलेलं वर्णन पहा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं पण आळंदी हे नाव ज्ञानोबाराच्या अवताराच्या संबंधित अशा प्रकारचं नाव आहे. ज्ञानोबाराचा अवतार झाला नंतर या क्षेत्राचं नाव आळंदी अशा प्रकारचं रूढ अशा प्रकारचं झालं. मला सांगायचं काय, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणेपर्यंत देव म्हणतात मी देतो, फक्त तुम्ही लागही माझा धरा आणि मागही माझा धरा. काही लाग धरतात पण माग धरत नाहीत, काही माग धरतात तर लाग धरत नाही. मग त्या फळापर्यंत ते जाऊ शकत नाही. त्यांना ब्रह्मानंद पाहिजे असेल तर त्यांनी लाग माग दोन्ही धरलं पाहिजे. म्हणून सांगले तुम्ही माझ्या पक्षात आले, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. महाराज पटलं. मग म्हणे काही तुमच्या पक्षाचे नियम आहेत का. म्हणे पक्ष म्हणल्यानंतर नियम असतो, तरी त्याला सोड नियम तयार झाले तरी, सुटकेचे मार्ग तयार झाले तरी काही नियम आहे का तुमच्या पक्षाचा. म्हणे मग तो नियम काय, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. Oh,
गीताच्या 3ऱ्या चरणात पक्षाचे नियम देवानं सांगितले. प्रत्येक पक्षाला नियम असतात. आता ते सांभाळत नाहीत ते त्यांचं अशा प्रकारचा स्वतंत्र गोष्ट झाली ते, पण नियम आहे. नियमाशिवाय पक्ष नाही. पण नियम सांगितला देवाने आपल्या पक्षाचा काय म्हणे, हळूहळू चला, तुम्हाला पोटभर देतो. नाही तर आज आले पक्षातून उद्याच मंत्रीपद मागू नका. आलं का लक्षात? ते नाही जम. दुसरा एक नियम सांगितला, कोणी कोण असी. अलीकडं लयच वाढलो हे, पहिले नव्हतं विठाल. काही बोलण्यात असे वाणी पटाईत आहेत बोलायला फक्त. ते वाचावीर म्हणतात त्याला. आलं का लक्षात? काही नाही त्याच्यात, काही फायदा काहीच नाही, फक्त मन कुलुषित होतं. दुसरं काय होते? महत्वाचा नियम आहे पक्षाचा, कोणी कोण असी. काय निष्ठावान माणसं होते राव. राजकीय पक्षात सुद्धा अशी काही माणसं होते. वारकरी हा कोणत्याच पक्षाचा नसतो हे लक्षात घ्या. सगळे पक्ष वारकरीचे असतील, वारकरी पक्षाचा नाही. पण एक सांगतो, प्रत्येक पक्षात अशी काही माणसं होती, तत्वनिष्ठ होती. तत्वनिष्ठ जैसा नागवेची भ्रांती लेशा अशी माणसं होती. आता कितीतरी इतिहास डोळ्यासमोर आलेले आहेत का नाही महाराज. ही माणसं बोलते वेळेस सुद्धा मर्यादितच बोलली. स्वर्गीय आदरणीय अटलजीचा जर विचार करायचा झाला तर, अटलजी एकदा बिहारमध्ये गेले. लालूजींनी एकदा विचारलं, सभा झाली, भरपूर उपस्थिती. हमारो बिहार में तारो काय काम छे. अटलजीला सांगितलं. अटलजीनं दुसऱ्या दिवशी फार गोड उत्तर दिलं. अटलजीनं सांगितलं, मैं लालू भैया को बताना चाहता हूँ, लालू भैया तुम केवल बिहारी हो, मैं अटल बिहारी हूँ. सांगायचं अशी माणसं होती. साधे नव्हते महाराज. राजा असून ऋषी असणारे ऋषितुल्य जीव नव्हते. लालबहादूर शास्त्री ऋषितुल्य जीव नव्हते. ही माणसं तिकडेही असून अशा प्रकारचं आपलं अंतकरण आजही नाहीत असं माझं मत नाही. आजही आहे, पण कोणी कोणाशी हे सांभाळणं महत्त्वाचं आहे. हे सांभाळलं पाहिजे. आलं का लक्षात? कोणी कोणाशी न बोला हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर पक्षातही कुरघोडीचं राजकारण पक्षाच्या हानीलाच कारण आहे ना. पक्षातही जे कुरघोडी, त्यांना कसं दिलं ना, आम्ही इतके दिवस कार्य करते, मग तिथूनच बंडखोरी चालू होते. मग इकडले तिकडं, तिकडले इकडं हे होतात. म्हणून देवानी पहिला आपला नियम सांगितलं, कोणी कोणाशी. इथं आता कोण घड्यासमोर गेलं नाही तर कोण कोणाला कोण बोलते बघ. याच्यातही देवाच्या पक्षातले कोण योगी कसा बोलतो, त्याच्यानंतर ज्ञानी कसा बोलतो, त्याच्यानंतर भक्त कसा बोलतो, हे सगळ्याचे विचार वेगळे आहेत आणि त्याला भरपूरशी पुरावेसुद्धा आहेत. पण देवानी एक नियम सांगितला, तुम्ही माझ्या मागं आलेत ना, मग कोणी कोणाशी न बोलू नका, हळूहळू चला. आणि एक सांगू का देवा, या मार्गात आल्यानंतर हळूहळू प्रत्येकातच आहे. नाही तर आज पी हळदन हो गोरी असं होत नाही. आलं का लक्षात? त्याला काळ जावा लागतो. कर्मात आहे मग काय, हळूहळू ढाळे ढाळे केतू लिनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाके. कर्मातही सुद्धा हळूहळू जावं लागते. योगातही सुद्धा आजच गेल्याबरोबर उद्या चित्तवृत्तीचा निरोध होत नाही. शणे शणे रूप रमेद. शेवटी आलं का लक्षात? नंतर तिथपर्यंत पोचणं होते. त्याच्यानंतर ज्ञानाचा विचार करायचा झाला तर ज्ञान मार्गासुद्धा हळूहळू चालायचा आहे. पदोपदी निजपदा गेली येवो. विवेक वैराग्य एक 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 साधना अंगी बांधते वेळेस कितीतरी काळ त्या साधकाचा जातो. विवेक वैराग्य समाधी षट हे सगळं पाहता पाहता त्याच्या ठिकाणी ते मुमुक्षता आणि त्या परमसिद्धीपर्यंत जाते वेळेस त्याला काळ लागतो. नाही तर आज आला या आमच्याकडं, उद्याच तुम्हाला मोक्ष, हे शक्य नाही. म्हणून प्रत्येक साधनाचा विचार करते वेळेस त्याची वाटचाल मग म्हणे करावी तातडी परमार्थी, इकडं येण्याची तातडी करा. पण इकडं आल्यानंतर मात्र त्या साधनात तुम्ही एकदा स्थित झाले ना, मग तो प्रवास करते वेळेस हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. तिथं आल्यानंतर सुद्धा निंदा करू नका. येती निंदकापाशी अशेषही पापे. कोणाचीच निंदा नाही. मग आमचं श्रेष्ठ त्यांचं कनिष्ठ असंही म्हणू नका. काही नाही, त्यांचा मार्ग आहे तो त्यांच्या मार्गानं चालले.
त्या महात्म्याला त्या सिद्धांतानं तिथपर्यंत ते गेले. आपण खोटं आपल्याला आपण परमसाध्यापर्यंत गेलो असेल तर त्या सिद्धांताला खोटं म्हणण्याचं धाडस आपण करावं, पण खऱ्या अर्थानं तिथपर्यंत गेलो नसेल तर तोही एक मार्ग आहे असं म्हणून कोणी कोणाशी न बोला. मी एका महात्म्याकडे ऐकलं, गंगा आहे आणि त्या गंगेत उतरण्यासाठी घाट आहेत. या घाटावरून आपण स्नान करतो, त्या घाटावरून स्नान करतो, त्या घाटावरून स्नान करतो, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर माझा घाट श्रेष्ठ आहे आणि तो घाट कनिष्ठ आहे. नाही बाबा, त्याही घाटानं जायचं त्याच गंगेपर्यंत, याही घाटानं जायचं त्याच गंगेपर्यंत, पण खऱ्या अर्थानं आपला याच्यातच वेळ घालण्यापेक्षा आपण त्या मार्गक्रमण करते वेळेस एक नियम बांधायचा, कोणी कोणाशी न बोला आणि मार्गक्रमण करायचं, हळूहळू चला, हे महत्त्वाचं आहे. म्हणून देवाने आपला नियम सांगितला. देवा म्हणे ठीक आहे, आता तुझ्या पक्षात आलो, तू सांगितलं आजी देतो पोटभरी, पुरे म्हणालं तो वरी, नियमही कळला, पण मागचं करायचं, मागं ज्या पक्षात आहोत त्याचा संबंध, त्याचा विचार काय, तो विचार अभंगाच्या शेवटच्या.
पार कुमार अभंगाचा धावता भाव पाहिला आपण. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आज काल्याचं कीर्तन आहे आणि काला म्हणल्यानंतर वारकरी संप्रदाय आता काल्याचं कीर्तन चालू झालं. इथून 2 तास आपल्याला कीर्तन करायचं आहे. आलं का लक्षात? काला म्हणल्यानंतर त्या चरित्राचा उच्चार करा का जे चरित्र देवाने कुठं केलं गोकुळात केलं त्या चरित्राचा उच्चार करा. हे दंडकाय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी का? त्याचं कारण आहे भगवान परमात्म्याने काला त्या गोकुळात केला अर्थात त्या लीलेत केला म्हणून त्या चरित्राचा उच्चार करा. काला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याने काला केला. काला भगवान परमात्म्याचा अवतार झाला. अवताराची विशेषता पाहिजे झाली तर दशमस्कंदाचं पूर्ण चिंतन पाहन त्यातही हरिसुरीजीनं लिहिलेली टीका पहा. हरिसुरीजीनं नाशिकचेच होते बरं का. आपल्या हरिसुरीजी नाशिकचे होते आणि त्याने दशमस्कंदावर भगवान कृष्ण चरित्राची आवड झाली. भगवान परमात्म्याने बाललीलेत दर्शन दिलं. त्या भागवताची पारायण करायचे आणि करता करता बाललीलेत त्यांना दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या त्या लीलेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भाव स्फुरले आणि त्यांनी दशमस्कंदावर ग्रंथ लिहिला ते भक्तिरसायन. ते नाशिकचे होते. नंतर ते वृंदावनात राहिले आणि त्याच्यानंतर ते भरपूरसं तो ग्रंथ पाहता फार दुर्मिळ झाला होता. नंतर आपले परमपूजनीय मागच्या मोठे अशा प्रकारच्या श्री अखंडानंदजी महाराजांनी त्या ग्रंथावर विशेष अशा प्रकारचा प्रकाश टाकला आणि त्यांनी तो प्रकाशित केला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्यानंतर आपले श्रद्धे पंढरपूरचे प्रखांड पंडित वेदांत विद्या विभूषित असणारे वेद कोविद असणाऱ्या गोरेशास्त्रीने त्यातल्या एक भागावर मराठी टीका अशा प्रकारची लिहिली. त्या श्लोकाचे मराठी अर्थ लिहिलेले आहेत. त्यात गोड अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. अवतार झाला तिथून तिथं नेण्यात आलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला कारण चरित्र ते विस्तारावे नाही उच्चारावेच आहे ना. मग तिथं नेलं आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं हां विस्तारावे नाही विस्तारावे म्हणलं तर मग आपल्याला ते तेवढा वेळ पुरायचा नाही. दिवसही जायचा तरी पुरणार नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथं देवाला नेण्यात आलं. नेल्यानंतर तिथून मायेला आणलं. मायेनं आकांत केला. तिच्या रडण्यानं माया म्हणल्यानंतर आकांत आहे. माया नाही तोपर्यंत आकांत नाही. माया लागली का आकांत चालू होतो. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठले दूत धावत धावत गेले. तुला मारणारा जन्माला आला. जवळ आला पाहतो आला नाही आली. आकाशवाणी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर खोटं ठरली. अरे 8वा येणार होता ही तर 8वी आहे हां. मग त्यानं तरी सांगितलं ते म्हणजे हिच्यापासून धोका नाही सोडणार. नारदजी भेटलेलेच होते हा पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको उचललं म्हणे तसं समजू नको. कधी आता एक वेगवेगळ्या थेरपी निघलेली आहेत हा. कधी पुरुषाचा स्त्रीची पुरुष करायला जमते हे समजू नको. मग त्याच्यानंतर त्याला त्या चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं. शेवटी तिला उचललं भिरकावलं आणि भिरकावल्याबरोबर झालं हातातून सुटली. अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं. चिंता करू नको तुला मारणारा माझ्या आधीच जन्माला आला. तिनं आकाशवाणीनं सांगलं तुझं लागी वधी उपजला मज आधी झालं. तिकडे याची दहशत निर्माण झाली. कसं त्याला संपवायचं. त्यावेळेस तिथे राखीव सीट होते आरक्षण होतं. त्या आरक्षणात तिनं सांगितलं चिंता करू नका टिजभर काट्याला मारायला एवढे मोठे राक्षस पाठवण्याची गरज नाही. आपण तो विडा उचलतो. चतुर्दशीला आली बरं का पूतना हा. अष्टमीला जन्मन चतुर्दशीला पूतना आली. त्याच्या पाठीमागं भरपूरसे भाव आहेत सगळे काढलेले आहेत त्याचे हरिसुरीजीनं पाहून घ्या. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं
तर मग चतुर्दशीलाच पुतना का आली? मग तिनं आल्यानंतर सांगितलं खऱ्या अर्थानं मी याच गावची आहे, लांब देण्यात आलं, सगळं सांगितलं. शेवटी तिला मोह टाकला. यशोदेला सांगितलं अगं कुठं आहे बाळ? त्याने आत्ताच झोपलं. ते विचार करू लागलं म्हणे आपल्या आईला कसं कळत नाही, बोहनीचं गिराईक खरा दुकानदार वापस पाठवत नाही. बोहनीचं गिराईक आहे, रडणं चालू केलं. अगं म्हणे पोरगं तर रडते. म्हणे बाई भरपूर काम आहेत, घे. त्याच्याजवळ गेली, उचलणार तेवढ्यात त्यानं डोळे लावले. डोळे का लावले त्याचेही कारणं भरपूर आहेत. त्यानं सांगितलं या चरित्रात आलो, अवताराला आलो आणि बाईचं दर्शन घ्यायचं का, म्हणून देवाने डोळे लावले. पूतना, पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, या अपवित्र बाईचं दर्शन घ्यायचं का, म्हणून देवानं डोळे लावले. देवाने विचार केला ही पूतना मला ज्या अर्थी आता मला उचलणार, स्तनपान देणार, पण स्तनपान देणं आईचं काम असते का? ज्या अर्थी हिनं मला स्तनपान दिलं ती माझी माता होईल. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हिनं एवढं कोणतं पुण्य मागच्या जन्मात केलं. मग हिच्या मागच्या जन्माचा इतिहास तपासण्यासाठी आपण हे मागचं आठवायला काय करतो? डोळे लावतो. हात कुठं नेतो? लहान बाळ हात कुठं असतात त्याचे असेच. मग त्याने हात ठेवले आणि डोळे लावले आणि विचार केला. मग ती लक्षात आलं ही बळीराजाची बहीण रत्नमाला आहे. लक्षात आलं. तिथं ते हे बटू वामनाचं रूप, गोंडस रूप धारण केलं. बळीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी हा बाबा आला आणि त्याला पाहिल्याबरोबर तिला असं वाटलं बाळ असावं तर असं असावं. त्या वात्सल्य, त्या बटू वामनाच्या विषयी, वामन भगवंताच्या विषयी वात्सल्य निर्माण झालं आणि तेवढ्यात ते वात्सल्य भाव इतका वाढला तिच्या ठिकाणी दूध निर्माण झालं. कुमारी अवस्था होती आणि तिच्या स्तनात दूध निर्माण झाल्यानंतर झालं असं ती भयभीत झाली आणि सांगितलं ए देवा माझं दूध प्राशन कर. त्याने सांगितलं मी आता आदितीच्या उदरी आलो, आता माझी माता आदिती आहे, मी दुसऱ्याचं दूध प्राशन करणार नाही, पण हे दूध तसंच ठेव, हे दूध मी पुढं प्राशन करील. तीच रत्नमाला आता इथं पूतना झाली होती असा इतिहास आहे. त्याच्यात 2-3 भाव सांगितले हरिसुरीजीने. दूध तसंच ठेवलं तर काही काळानं त्याचं विष होते, म्हणून योग्य वेळी बाळाला योग्य स्तनपान दिलं पाहिजे. आणि दुसरं एक सांगायचं झालं तर ते जे दूध आहे ते आता भरपूर विठ्ठल म्हणून त्या पुतनेनं ते स्तनपान, ते दूध तेच तेव्हाचं, आणि दीर्घकाळ राहिल्यामुळे विष झालं की तिच्या ठिकाणी दुसरा भाव निर्माण झाला. काय? ज्यावेळेस ते यज्ञाकडे येत होतं त्यावेळेस असं वाटत होतं बाळ असा होता, असं कुमारी अवस्था होती, लग्न झालेलं नव्हतं, म्हणून भयभीत झाली, लोक मला दूषण देतील. आणि शेवटी झाला असं यज्ञाचा विध्वंस केला आणि आपला भाऊ पाताळात घातला. हे लक्षात आल्याबरोबर तिला त्याच्याविषयी क्रोध निर्माण झाला. असं जर बाळ असतं ना तर त्याला असं मान पिरगाळून मारलं असतं, असं त्याच्याविषयी ती उर्मी जागृत झाली. झाला असं त्याच दुधाचं विष झालं. वात्सल्य भाव निर्माण झाला तर दूध निर्माण झालं, आणि भाव काय झाल्यानंतर त्याला मारून टाकलं असतं, त्यात दुधाचं काय झालं. म्हणून स्तनपान देते वेळेस प्रसन्न चित्तानं बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. भरपूर त्याचा विचार आहे, मानसशास्त्राने त्याचा स्वतंत्र विचार केला. असो, असे भरपूरसे भाव काढलेले आहेत. नंतर ती पूतना आली, देवाने डोळे कालावले. देव विचारात पडले ही बाई ज्या अर्थी दूध पाजणार आहे, माझी आई होणार आहे, पण हिला गती कोणती दिली पाहिजे, म्हणून देवानं डोळे लावले. देवाने विचार केला डोळे का लावले. देवाचा एक डोळा सूर्य, एक डोळा चंद्र आहे. सूर्याने सांगितलं आपल्या लोकात या बाईला स्थान नाही, गेट बंद केलं. सूर्यानं गेट बंद केल्यावर चंद्र ठेवेल का? मग चंद्राने सुद्धा आपलं गेट बंद केलं, म्हणजे पापणी लागली, म्हणून देवानं डोळे लावले. देवाने डोळे का लावले? देव म्हणे खायला आलो दही दूध, ही आली विष घेऊन. आपल्याला सवय खाण्याची नाही, येत विष खाण्याची सवय आपल्याला नाही. विष खाण्याची सवय त्या बाबाला आहे. कोणाला? काहीला काही खाण्याची सवय असते ना, पण त्या बाबाला ती सवय आहे. म्हणजे कोणाला? त्याला. मग डोळे लावून त्याचं ध्यान केलं. बोले बाबा मंथन केलं त्यावेळेस आलं, तुम्ही पुढं आले, आता समोर विष आलं, लवकर या. पार्वती म्हणे अरे किसनिया, दही दूध तू खायचं ना, विष आमच्या. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा प्रकारचे देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले? देवाच्या अनंत ब्रह्मांडे उदरी, उदरात अनंत ब्रह्मांड आहेत. देवाने विष प्राशन केल्यानंतर आपलं काय होईल, होरपळून जाऊ ना आपण, हे त्यांना भीती निर्माण झाली. देवाने त्यांना अभय देण्यासाठी देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले? देव बाळ लीला करत होते. असे किती 36 कारणं आलेले आहेत. देवाने डोळे का लावले? देवाने बाळ रूप धारण केलं आणि देवाच्या लक्षात आलं बाळ लीला करायची झाली तर औषध घेते वेळेस, कडू औषध घेते वेळेस लहान लेकरं डोळे उघडे ठेवून घेतात. काय करतात?
डोळे लावतात. म्हणून देवानी बाळलीला करण्यासाठी देवाने डोळे लावले. डोळे लावले, तिनं उचललं, स्तनाला लावलं. आणि नंतर देवानीच स्तनपान करणं, तिचं दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, पंचप्राण ओढणं चालू केले. मग तिनं मुंच मुंच, देवा मला सोड, देव सोड सोड. तिनं दोनदाच म्हणलं, तीनदा म्हणलं नाही. त्यातही तात्पर्य हरिसूरीजीनं सांगितलं. दोनदाच का म्हणलं? कार्याध्यासातून सोडव, कारणाध्यासातून सोडव. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सोड. देव म्हणे आधीच आपण कोणाच्या नादी लागत आणि आपल्या नादी लागल्यावर त्याला सोडत नाही. शेवटी झालं असं, देवानं तिला मुक्त केलं. मुक्त केल्यानंतर ती किती पडली त्याचाही विस्तार सांगितला. तिच्या अंगाचा सुगंध सुटला का? देवाचा स्पर्श झाला होता. अशा प्रकारचं पाहायचं झालं तर लाग आणि माग तिनं देवाचा धारण केलेला होता. चिंतन कृष्णाचं, त्याचे चिंतन कृष्ण कुठे गेला? कृष्ण हा जे विला नाही कृष्ण. खऱ्या अर्थानं जसं यांना हे झालं तशा प्रकारचं तिनं सुद्धा वैरभावानं त्याचं चिंतन केलेलं, आशा संबंध भावानं त्याचं चिंतन केलेलं. लाग माग देवाचा धारण केला. पूतना कंटक मुक्त केली. थोडा मोठा झाला, लहान 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 मुले घेऊन आणि नंतर त्यानं त्या लीला चालू केल्या. एक दिवस त्याला वाटलं खुर्चीत काही मजा वेगळीच असेल. म्हातारं खुर्ची सोडत नाही. मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर खुर्चीच्या मागं आपण लागलं पाहिजे. आणि मग त्यानं एक गंमत केली. काय गंमत केली? समोर गेला, रांगत रांगत रंगमंदिरात आला आणि आल्याबरोबर आपल्या पायाला कधी चालू जोरात रडणं चालू केलं. एकुलतं एक झालेलं होतं आणि वैशीची शेवटचं झालेलं हे बाळ. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्याविषयी प्रेम जागृत झालं. नंदबाबांनी आसन सोडलं, धावत 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 त्याच्याजवळ आले. नंदाशी टाकून आपण पैसे धावत धावत गेला, फुलकांनी दिली आणि नंदबाबाच्या सिंहासनावर बसला. आणि नंदबाबा जसा न्याय करायचे तसा तो न्याय करू लागला. असे भरपूरसे खेळ खेळले. एक दिवस चौकात खेळायला आला. चौकात खेळत होता. राधेची सासू बाहेर आली. एक किसन्या, तुला तुझं घर नाही, तुझं दार नाही, आमच्या दारात येऊन खेळ खेळतो? महाराज हे काही सामान्य नव्हतं. यानं सांगले, ए थेरडे, काय म्हणते? मी म्हणत नाही, नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. कृष्ण म्हणे आम्ही खेळत असे बिंदिसी, तुका दटावशी थेरडी ये. त्याच्या मुखातले शब्द आहे. अरे अगं आम्ही चौकात खेळत आहे, हे थेरडे तू आम्हाला का दटावते? अशा प्रकारचे वेगवेगळे हे खेळले. चोरी मंडळाची स्थापना केली, चोऱ्याला चालू केल्या. त्याने सांगितलं मग आपल्या पक्षात या, तुम्हाला पोटभर पाहिजे ना, आजी देतो पोटभरी, आपल्या पक्षात या. तिथेही काही होतेच कार्यकर्ते, बंडखोर कार्यकर्ते होतेच ना. त्यांनी त्याच्यात एल्गार पुकारला. त्यानं पक्षातले कार्यकर्ते फोडले. चांगलं म्हणे त्याच्या किसण्याचंच काय ऐकायचं? त्याचंच काय ऐकायचं? ते म्हणे बस एल्गार पुकारला, काय करायचं म्हणे? काहीच नाही, याच्या मागं आपण जायचं नाही, आपण सगळं करायचं, खायचं त्यानं सांगितलं तसं वागायचं नाही. गडी गेले रडी नाही म्हणे. आता न काय करायचं? मग तिकडला पक्ष स्वीकारला. कोण? पेंद्यानं सांगितलं काही नाही, फक्त दोन गोष्टी जमल्या पाहिजे. खायचं कसं जमलं पाहिजे आणि सुटायचं कसं, हे दोन गोष्टी जमल्या पाहिजे. सुटाय जमले नाही ते मेले. हो विठ्ठल, लय अटकलेत काही जण. आलं का लक्षात? खाय जमलं त्याला पण सुटाय जमलं नाही. आलं मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं. आणि तुम्हाला आतल्या लक्षात येते, लक्षात घ्या. मला सांगायचं काय? दोन गोष्टी जमल्या पाहिजे, खायचं कसं सुटायचं कसं. पक्ष स्थापन करणं काय अवघड नाही. ते म्हणे बरं. पेंद्याने सांगितलं बस आज म्हणे आता याचा ऐकायच नाही. पेंद्याने सांगितलं, सगळ्या गोपाळाची संघटना केली. लावा डोळे म्हणलं का सगळ्यांनी डोळे लावले. पण पेंद्यानं असं तोंडावर हात ठेवला. पेंद्यानं डोळे लावल्यासारखं केलं, तोंडावर असा हात ठेवला आणि पेंद्याने एक डोळा लावला आणि एका डोळ्यानं पेंद्या पाहत होता. देवानं आत नेलं. आत नेल्यानंतर एक आहे याची कौशल्यच फार विचित्र आहे. ज्याची जिरवायची त्याला भरपूर खाऊ घालतो. ज्याची जिरवायची त्याला पोटभर यथेच्छ खाऊ घालतो. त्याचं पोट भरेल असं. आणि त्या दिवशी देवानं पेंद्यावर प्रेम जरा जास्त दाखवलं. आलं का लक्षात? पेंद्यानं यथेच्छ खाल्लं महाराज, त्याला लक्षातच आलं नाही 100 कोटी विठ्ठल. यथेच्छ खाल्लं आणि खाल्ल्यानंतर झालं असं. देवाने सांगलं लावा डोळे लावा म्हणल्यानंतर मग मात्र पेंद्याला वाटलं आत यायचं कळलं, आता याच्यातून बाहेर पडायचं कळलं. एकदा का संपलं, याला राजीनामा, स्वतंत्र काढू आपण, बंडखोरी करू. आणि मग त्यानं काय केलं, आपल्या तोंडावर असा हात धरला. पण यानं एक केलं, नेते व्यवस्थित नेलं.
पण आणते वेळेस अर्धवट डोळे लावले तर अर्धाच पेंध्या बाहेर काढला ना अर्धा मध्येच ठेवला, बेसमेंट आतच राहिलं. पेंध्या अटकला महाराज. आणि तेवढ्यात त्या अशा लाथा झाडत होता. लाथा झाडता झाडता उतरंड शेजारी होती, उतरंडीला लाथ लागली, ते गाडगे खाली पडले, धप 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 धप. वरचं होतं टनकन वाजलं, गवळणीला जाग आली आणि सर्व गोकुळात चोऱ्या चालू झाल्या होत्या. आज चोर अख्खा सापडणार आहे. गेली महाराज, मुसळ घेऊनच गेली, अंधारच होता. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणे अख्खा नाही सापडला, अर्धा सापडला तेवढाच. महाराज दोन्ही पाय धरले आणि तिनं जे टिमणं चालू केलं, जसं मुसळ पडलं, कुतना मेलो रे ओरडायचा महाराज. आणि असं ओरडला का कृष्ण म्हणे का रे आवाज येतो, आपले सगळे व्यवस्थित आहेत ना, याला माहित नव्हतं. पण सगळे व्यवस्थित आहे म्हणे, तेव्हा सगळे व्यवस्थित आहे पण पेंध्या दिसत नाही, पेंध्या. झालं काय, त्याची मुलाखत घ्यायला देव जवळ आले. आणि आल्यानंतर मग देवा, कारण तोंड बाहेर होतं, इथून आतलंच अटकलेलं होतं ना, आणि खऱ्या अर्थानं पाहायचं होतं तर म्हणजे का रे पेंध्या हे असं झालं कसं, डोळे व्यवस्थित लावले होते का, पक्षात व्यवस्थित वागत होते का, हे महत्वाचं आहे. म्हणजे डोळे व्यवस्थित लावले होते, विश्वास केला होता म्हणे देवा, नाही म्हणे अर्धवट लावले होते. अर्धवट लावले होते म्हणजे आपल्यावर विश्वास तुम्ही दाखवला नाही. आणि एक सांगू का, देवाच्या सत्तेवर जो विश्वास दाखवत नाही, देव त्याची फटफजिती करतो. विठ्ठल. मग देवाने सांगितलं आता, म्हणे आता काय नाही, तू म्हणशील तसं म्हणे लाव डोळे. डोळे लाव म्हणलं का, डोळे जसे लावले तसा बाहेर काढला महाराज. अशा असंख्य लीला केल्या, करता 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 चोऱ्या केल्या. चोऱ्या केल्यानंतर गवळणी गाराने सांगू लागले, यशोदेच्या दारात ती गाराने येऊ लागले. यशोदेने सांगलं, तुम्ही 12 घरच्या 12 घे, तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, तुम्ही लपून याची गोटी घे, कारण ती खरी आई होती. सगळी गाराने चोरीचे सांगू लागली. एक जण सांगू लागलं, काय सांगू ग, परवा आला आमच्या परवाच्या दिवशी आमचं म्हातारं दारात झोपलेलं. इतकं म्हातारं सज्जन, काय सांगू तुम्हाला, असं म्हातारच नाही, इतकं चांगलं. म्हणे काय विशेषता, म्हणे वर्षातून एकदाच आमच्या गावात सप्ताह होते, पण म्हातारं घरात कोणाला चप्पल घेण्याचं काम ठेवत नाही, इतकं म्हातारं चांगलं आहे. त्या म्हाताऱ्याची विशेषता सांगतो मला. म्हातारं इकडं जाते तिकडं जाते, काय सांगायचं बाई, म्हातारं या सप्त्याला त्या सप्त्याला, सगळी त्याची कृपा आहे, सगळे भांडे त्याचेच आहेत. गेलं का एक टाळ घेऊनच येते विठाला. परवा म्हातारं आमचं दारात झोपलं होतं, कृष्णा किसने आलं, त्याला विचारलं, का रे घर कोणाचं, म्हणे या बँकेचे एवढे, त्या बँकेचे तेवढे, माहित नाही का, असे काढले बांधलं. असं पट्ट्याचं आहे, पट्ट्याचं. म्हणे बाहेर काय, हे असंच आहे म्हणे, शेवटी बाहेरच काढतात, आपण एक खातर मेहल बनाय. बरं म्हणे, का रे थंडीचे दिवस थंडी वाजत नाही, दिलं म्हणे फाटकं घोंगडं, म्हणे माझं देऊ का. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे पोरायला तर दया आली नाही बाबा, तुला आली, दे म्हणे. ते म्हणे काय आहे, जुनं गरम राहते, झोप, जुनं पांघरून घे, हे वरून टाकतो. म्हातारं झोपलं. महाराज विश्वास, त्याला वाटलं गोड बोललं, टाकलं ते. तेवढ्या त्यानं शिट्टी मारली, काही कळलं नाही. ते अगं म्हणे मी नुसतं ऐकतच होतो. तेवढ्या ते आलं, शिट्टी मारल्यावर याची संघटना मागच्या दारानं आली. 4 दिवसापासून असे डेरे साठवलेले होते आणि ते 4 दिवसाचं ताक होतं. हे गेले आणि त्याने ते डेरे दुसऱ्या शिट्टीला तो उचलले. म्हातारं झोपलं. म्हाताऱ्याला विचारलं, बाबा तुमचं डोकं कुठं आहे. म्हाताऱ्यानं हालून सांगितलं, इथं डोकं आहे. यानं घोंगडी त्याच्या अंगावर टाकली. बाबा घोंगडी गरम लागते ना. हो म्हणे, लय गरम लागते. पुन्हा शिट्टी मारली. ते ताकाचे डेरे डायरेक्ट त्याच्या बेड जवळ आले आणि आल्याबरोबर 4थ्या शिट्टीत तर उचलून त्याच्या डोक्यावर टाकले. टाकल्यावर म्हातारं काकडलं. महाराज रातभर काकडलं ग म्हणे. जाओ डेरा
अर्थानं पाहायचं झालं, परवा आमच्या घराला आला आहे ताकाचा डेरा. म्हणे मेलं नाही का म्हातारं? मरेल कसं, त्यानं टाकलं होतं. तर म्हातारा झाला, चिंतन करायला पाहिजे, झोपेत कुठं आयुष्य घालतो. अशा एक एक लीला केल्या. गवळणी भरपूर गाराने सांगू लागल्या. ते गाराने ऐकल्यानंतर यशोदेने सांगलं, कृष्णा काय उणे का करीतोशी चोरी, किती सांगू तरी नाही कशी हरी. म्हणे एक कर आता बाबा तू. मग सांगितलं आता मात्र तुला शाळेत घातलं पाहिजे. यशोदेनं त्याची तयारी केली. काळी घोंगडी खांद्यावर दिली, हातात काठी दिली, कारण भरपूर वेळ झालेला आहे. ते वनात गेले, भरपूर गायी चारल्या. आणि गायी चारल्यानंतर खांदीभार पोटी भूक. 11 नाही कालची एकादशी, पण आज 12 वाजले, 12च्या पुढे घड्याळ गेलेला आहे. काय खेळायाचे सुख. हा सगळे गोपाळ थकलेले आहेत. आणि देवा सुखाची भूक पोटात लागलेली आहे, प्रपंचाचा भार डोक्यावर आहे. आता मात्र या खेळात काही रुची नाही. एक कर, आम्हाला मात्र भुका लागल्या शिदोऱ्या. देवाने सांगलं काही हरकत नाही, माझी जशी शिदोरी आहे तशी तू राजाचा पोरगा आहे. हा तुझी घोंगडी चांगली. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवा आमची अविद्या आवश्यक असतो. त्यात वैचित्र्यात एखादा अविद्या उपाधी आहे. मायाबिंबो वशीकृत्या तामस्या सर्वज्ञ ईश्वरा, त्याची उपाधी शुद्ध आहे. देवा तशी आमची शक्य नाही. देवाने सांगितलं चोरोनिया माये. तुम्ही एक करा, तिचा त्याग करा आणि केवळ रूपानं कुठस्थ रूपानं या. आणि मी माया खऱ्या अर्थानं मायेचा त्याग करतो आणि केवळ भावानं केवळ रूपानं येतो. दोघाचं ऐक्य होईल. सांगितलं. सगळ्या गोपाळाची शिदोरी एकत्र केली. भगवान परमात्मामध्ये उभे राहिले. गोपाळाला कमलाकार बसवलेला आहे. मध्ये उभे राहिलेल्या परमात्म्याने हातात कवळ घेतलेलं आहे. लोणचे असे बोटात खोलेले आहेत. स्मित हास्य केलं आणि गोपाळाच्या मुखात ते प्रसाद दिलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जो प्रसाद दिला त्याचं वर्णन शुकदेव महाराज करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शुंग वेत्रेचे कक्षे वामे पाणो मशृण कवलन तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपद सुहृदो हा सयन्न रमभिस्वये स्वर्गीय लोके मेषजे बबुजे यज्ञ बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जो प्रसाद देवाने दिला तोच प्रसाद आमचे ज्ञानोबा आहे. माझा ज्ञानराज गोपाळ अशी लाह्या वाटी. संतांच्या कृपेने तो प्रसाद आपल्याला भेटतो. दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्त या साधू संतांच्या या बलवान गोपाळाच्या सहवासात तो प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो. आज प्रसादाचा दिवस आहे. तो प्रसाद प्राप्त होऊन तो काल्याच्या प्रसादाचं फल आपल्या पदरात पडावं आणि तो प्रसाद संतांच्या कृपेनं प्राप्त व्हावा म्हणून त्यांचं मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.